महाकारुणिको नाथो हिताय सबपाणिन पुरे त्वा पारमी सबा पतो संबोधिं उत्तमं। महाकारुणिक लोकनाथांनी सर्व प्राण्यांच्या हिताकरिता सुखाकरिता 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमिता या 30ही पारमितांचा डोंगर रचून ही 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर प्रकटली। सिद्धार्थ गौतमाला तापस सुमेधापासून तर ते सिद्धार्थ गौतमापर्यंत 4 असंख्येय 1,00,000 कल्प बोधिसत्वाचा हा जीवन प्रवाह। सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तापस सुमेध हे प्रथम बोधिसत्वाचं जीवन, तापस सुमेधापासून ते सिद्धार्थ गौतमापर्यंत 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जीवनातल्या यात्रा कराव्या लागल्या, एवढे जन्म घ्यावे लागले, तेव्हा कुठेही 30ही पारमितांचा डोंगर रचून 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन त्यांच्या शरीरावर प्रकटली। आणि हे बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे, म्हणून संबोधी हे संबोधी ज्ञान जे 4 सतीपट्ठाण, 4 सम्यक प्रधान, 4 इद्दीपात, 5 बल, 5 इंद्रिय, 7 भोजंगर, ही अठ्ठंगी कोमग्गो हे 37 संज्ञांमध्ये, ती थिअरी म्हणतो आपण बोधी ज्ञान हे 37 संघामध्ये, हे बोधी ज्ञान धारण करून त्यांनी बुद्धत्व प्राप्त केले। पत्तो संबोधिं उत्तमं, उत्तम प्रकारची संबोधी प्राप्त केली। या धम्म मंचावर विराजमान पूजनीय भिक्षू संघ, मी त्रिवार वंदन करतो आणि या बुद्ध शासनातल्या चढाव उतारांना
उत्तर देत देत सामोरे जात जात जाती व्यवस्थेविरुद्ध कठोर लढाई करून या जाती बंधनातनं मुक्त करण्याच्या या प्रक्रियेत शेवटी बुद्धाकडेच घेऊन गेले सगळ्यांनाच. केवळ गांधीलाच नाही तर सगळ्या जगाला मजबूर केलंय. मानवी समाजाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या सद्धम मानीच सगळ्या जगातल्या लोकांचं कल्याण होणार आहे. दुसऱ्या जगातला कुठलाच मार्ग नाही आहे. या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली. 35. म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती हे शब्द केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कोरता आले. दुसऱ्या व्यक्तीच्या चित्तात नाही प्रकट झालंय. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त काम करतं. सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केल्यावर जे उदान म्हणतो पहिलं वचन, अनेक जाती संसारंग संधा विसंग अनिविसंग गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनंग गेहकारकं दिठ्ठोसी पुनः गेहं न काहसी सब बाते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं विसंखारगतं चित्तं तनहानं खयं अज्झगा इति. या संसार चक्रामध्ये अनेकदा जन्म घेत गेलो. ए तृष्णे, तूच घर बांधणारी आहेस. या भवतृष्णांपोटी वारंवार वारंवार मी जन्म घेत गेलो आणि पुन्हा पुन्हा दुःखात पडत गेलो. ए तृष्णे, आता मात्र तुझ्या साऱ्या कड्या मी भग्न भग्न केल्या. तू परत घर बांधू शकणार नाहीस. अयं अंतिमा जाती, हा माझा अंतिम जन्म आहे. नथी दानी पुनर्भवती, माझा पुनर्भव नाही, पुनर्जन्म नाही. हे उदान हे एकाच बुद्धांचं नाही आहे. बुद्ध वंशाच्या अट्टकथांमध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या बोधिसत्वांनी बुद्धत्व प्राप्त केलं ना, ते सगळ्यात बुद्धांचे पहिलं वचन सब्बे बुद्धा समसमा. 4 असंख्येय 1 लाख कल्प. एक असंख्येय म्हणजे एक या आकड्यावर 140 शून्य द्यायची. एक असंख्येय. 4 असंख्येय म्हणजे 4 या आकड्यावर 140 शून्य द्यायची. हे एक 4 असंख्येय झालं. 1 लाख कल्प. कल्प म्हणजे एक आहे सूर्यमाला निर्माण झाल्यापासून तर नष्ट होण्यापर्यंतचा कालावधी, याला एक कल्पवर्ष म्हणतात. ज्या सूर्यमालेमध्ये राहतो ना, ती सूर्यमाला उत्पन्न होण्यापासून तर नष्ट होण्यापर्यंतचा कालावधी एक कल्प झाला. म्हणजे 4 असंख्य 1 लाख कल्पी. कसं मोजणार तुम्ही? कोणत्या गणितानं? कोणत्या? हे संपूर्ण आपण वैज्ञानिकांनी वेगवेगळे उपकरणं काढून नवनवे शोध केले. ते आपल्याला आत्मसात करावे लागले, मान्य करावे लागले. 1945ला दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासाकीवर बांबगोळे टाकले, अणुबामचा प्रयोग केला. अणु हे या जगाचं, भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. या मान्यतेला जगातले सगळे लोक मान्य करू लागले. एक युरेनियमचा अणू केवढा नाश केला. म्हणजे हे निसर्ग आहे. निसर्गामध्ये सजीव आहेत, निर्जीव आहेत, सूर्य आहेत, चंद्र आहेत, तारे आहेत, अनेक आकाशगंगा आहेत, लाखो लाखो आकाशगंगा. त्यामुळं याचे तुकडे तुकडे करून पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी वेगवेगळी उपकरणं करून संशोधन केलं. अणु हे भौतिक जगाचं हे अंतिम सत्य आहे. या निष्कर्षाला 1936 पर्यंत सगळेच मान्य करत होते. 1936 साली अल्वर्स लुईस या तत्ववेत्यांनी त्या अणूची फोडफाड करून टाकले. अणूचे तुकडे तुकडे करून टाकले. न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन भोवती फिरणार.
आणि आजच्या घडीला सारं जगत परमाणू हे या जगाचं अंतिम सत्य आहे याचा स्वीकार करतो. मी नाही करणार. भगवंत काय म्हणतात? अठ्ठकलाप. अणू हा जो परमाणू आहे, परमाणू अणूचा 36वा भाग आहे. अनेक असे वैज्ञानिक पुढे येतील आणि या परमाणूची फोड करतील. भगवंत काय म्हणतात? अठ्ठकलाप. हे जे सूक्ष्मदर्शन भौतिक जगाचं अंतिम सत्य अठ्ठकलाप आहे. हे जे शरीर आपले अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे ना, हे 4 धातू आणि त्यांचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण की ज्याचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करताच येणार नाही, असा सूक्ष्माती सूक्ष्म कण, याला अठ्ठकलाप असं नाव दिलेलं आहे. भौतिक जगाचं अंतिम सत्य अठ्ठकलाप आहे. अजूनही कुठलेही वैज्ञानिक या निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत. जेव्हा केव्हा पोहोचतील तेव्हा पोहोचतील. अठ्ठकलाप हे सूक्ष्म दर्शन या संसार चक्रात मी अनेक जन्म दुर्लभो बुद्धो उत्पादो इमस्मिन लोके. किती दुर्लभ आहे या लोकांमध्ये बुद्ध उत्पन्न होणं. तेव्हाच्या निसर्गातलं आतलं बाहेरचं सारं रहस्यच खोलून टाकतात. हे रहस्य खोललंय अठ्ठकलाप. हे अंतिम रहस्य आहे. बुद्ध भूत, वर्तमान आणि भविष्य तीनही कालखंडाची ज्यांना परिपूर्ण जाणकारी आहे, सब्बन्यू, ते सर्वत्र जाणणारे आहेत, म्हणून सम्यक संबुद्ध आहेत. असा एकही विषय नाही की ज्या विषयाची जाणकारी तथागतांना नाही. संपूर्ण ज्ञानी असा एकही विषय नाही. आता विचार करा, आपण तर्कवितर्कच करू शकतो. आपला तर्कवितर्क हे केवळ चिंतनमय ज्ञानाची ही कक्षा आहे. या बुद्धिविलास, या बुद्धीला सीमा असते. त्यामुळे बुद्धी हे चिंतनाला सीमा असते. म्हणून चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर धम्म धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित होता येत नाही. केवळ श्रुतमय वा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर धम्म धारण करून धम्मामध्ये श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत्व प्राप्त करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांमध्ये ही 12वी प्रतिज्ञा, दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा, 10 पारमितांचं पार. भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात उपासक उपासिकांना यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति, यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म आणि पटिच्च समुत्पादाच्या कड्यात तिरंग्यावर 4था रंग दिला ना बाबासाहेबांनी या देशाचा राष्ट्रझेंड्यावर. हे 24 कडे आहेत ना, हेतु बच्चे, आरंभण बच्चे, अधिपती बच्चे, अनंतर बच्चे, समानंतर बच्चे, सहजात बच्चे, अन्यंग बच्चे, निश्चय बच्चे, उपनिश्चय बच्चे, पुरी जात बच्चे, पच्छ जात बच्चे, आसेवर बच्चे, कम्म बच्चे, विपाक बच्चे, आहार बच्चे, इंद्रिय बच्चे, ध्यान बच्चे, मग्ग बच्चे, संपयुक्त बच्चे बच्चे, अत्थि बच्चे, नत्थि बच्चे, विगत बच्चे, अविगत बच्चे यो इति. या पटिच्च समुत्पादाचं स्पष्टीकरण या 24 कारणांनी करून सांगायचे. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म होय. धम्मदायादो, तुम्हाला धम्मामध्ये प्रतिष्ठित व्हायचं असेल तर तुम्हाला धम्मदायक, धम्मदायिका बनायचं आहे. यासाठी तुम्हाला कंजूशी करून तुम्हाला लाभ होणार नाही. तुमचे 10चे 10 घडे परिपूर्ण करण्यासाठी श्रमणांच्या वा भिक्षूंच्या 4ही निश्रयांची परिपूर्ती करावी लागेल. पुण्यक्षेत्र आपण म्हणतो संगमंदनेत, श्रमणांच्या, भिक्षूंच्या या 4 निश्रयांची अन्न, वस्त्र, निवारा, औषध या गोष्टी आहेत ना. भिक्षूंना
त्यांना राहण्यासाठी विहार बांधून दान करणं, त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यागार बांधून दान करणं, त्यांना राहणे निवासासाठी 7 बाय 12च्या कुट्या बनवून दान करणं, त्यांना ही संघाटी, उत्तरासंघ, अंतर्वासक, कमरबंद, भिक्षापात्र, पाणी पिण्याचा प्याला, पाणी गाळण्याचं वस्त्र, फोफी, वस्त्रा, या अठ्ठपरिष्कार ज्याला म्हणतो, औषध, यांची परिपूर्ती जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तुमचे 10 पारमितांचे घडे भरणार नाही. जेव्हा तुमचे 10 पारमितांचे घडे भरतील तेव्हाच तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं बळ येऊ शकतं, नाहीतर नाही. यासाठी 10 पारमितांचे घडे जसे जसे परिपूर्ण होतील, तुमच्या मनात तुमचे मुलं मुली संघासाठी दान देण्याचं हे वचन सुरू होईल. हा संग्रह 10 पारमितांचा घडे भरले, धम्मदायादो, म्हणून धम्माचे दायक बना, धम्माच्या दायिका बना. लहानसं 7 वर्षाचं बाळ राहुल भगवंत कपिलवत्तूला गेले. यशोधरा वर्णन करत राहिली, ते तुझे पिता आहेत. भगवंतांची करांगळी पकडून राहुल बाळ निघून गेलं. त्यांनी लग्न केलं का? अर्हत्व प्राप्त केलं, संघात गेलं, सारीपुत्रांकडून चिवर घेतलं. तुम्ही तुमच्या बाळांचं पारिवारिक जीवन संगोपन करताना या गोष्टी किती अंतर्भूत असतात. वयात मुलं आली की त्यांना लग्नांमध्ये गोवून टाकतात. तारुण्यामध्ये भिक्षू जेव्हा प्रवेश करतो संघामध्ये, तुम्ही सगळे लोक कामभोगात अडकले. तुम्ही म्हणता कामभोग हा रोग आहे, रोग. तुम्ही अडकले यात. आता तुम्ही फसले तर फसले, तुम्ही तुमच्या पिढ्यांना फसवताय. धम्मदायादो, धम्माचे दायक, तुमचे 10 पार. भगवंतांनी 25 वर्षावास एकटे श्रावस्तित केले होते. 1,49,000 एवढे तुमच्यासारखे पांढऱ्या वस्त्रातले लोक अनागामी फळापर्यंत पोहोचले होते, एकट्या श्रावस्ती नगरीतले. 25 वर्षावास त्यांच्या पोटी 25 वर्षावास एकट्या श्रावस्ती नगरीत भगवंतांना कर्ण भाग पडलं. आम्ही किती मागे आहोत. दान, शील, भावना, दानादी कर्म करून त्रिविशील पुष्टकडून शिले पती ठाय नरो सपय्या चित्तं पय्यंच भावयं आतापि निपको भिक्खू सो इमं विजटये जटंती. भावना, शमद भावना आणि विपश्यना भावना. आपण चिंतनमय वा श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर त्रिविध शील पालन करू शकत नाही, वा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर कुठली व्यक्ती त्रिविध शील पुष्ट करू शकत नाही. डाव्या पायाचा मळ कसा उजव्या पायाने घासून घासून काढावा लागतो, तसं शील, समाधी, प्रज्ञा, हरिओ अठ्ठंगिको मग्गो, 8 अंगांनी युक्त असणारा मार्ग आहे म्हणतो ना. शील समाधीसाठी, समाधी प्रज्ञेसाठी, आणि प्रज्ञा विमुक्तीकडे नेणारी आहे. त्यामुळं धम्मदायादो. तुम्हाला कधी प्रश्न पडला का की माझे 10 पारमितांचे घडे भरलेले आहेत की नाही? पडलाय का कधी? तुम्ही एवढीशा बुद्धीचे लोक हे एवढीशी बुद्धी वापरतात. नाही तुम्ही म्हणाल मला काय जास्त बुद्धी आहे का? ज्ञानज्योती म्हणते ना, आहे, खरं आहे, तुमच्यापेक्षा जास्तच बुद्धिवान आहे, पक्का आहे. यदा पय्याय पश्यति, भगवंत या प्रकृतीच्या सजीवांचे निर्जीवांचे तुकडे तुकडे करून पाहणारी प्रक्रिया सभ्ये संखारा अनिच्छाती.
सब्बे संखारा दुःखाती सब्बे धम्मा अनत्ताती यदा पय्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे हे समग्गो विशुद्धिया. हे 7चे 7 विशुद्धीचे पाडाव आहेत ना, यातनं जाता आलं पाहिजे. ते गृहस्थ असो की गृहत्यागी असो, भगवंताच्या बरोबर त्यांचे 10ही पारमितांचे घड्यांची परिपूर्ती करत करत सिद्धार्थ गौतमाबरोबर बोधिसत्वांबरोबर जन्म घेत 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 अनेक त्यांच्या जीवनात ते अस्तित्वात असताना त्यांचा मनुष्य जन्म झाला. पाहता पाहता एखादी उपासिका भगवंत गेल्यानंतर भिक्षा पात्रात भोजन दान करता करता तिला फललाभ होईल. आणि आता किती कठीण काम आहे, किती कठीण काम आहे. शमद भावना 40 प्रकारचे कम्मठठाण आहेत आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी, जिथे वितर्क विचार प्रीती सुख एकाग्रता. 52 चित्तवृत्तींपैकी या चित्तवृत्ती आहे, चैतसिक आहेत. या 5ही चित्तवृत्तीच्या एकवटण्याला ध्यान असं म्हटलं जातं. हे ध्यान चित्त उत्पन्न होईल काय क्षणिक समाधीपासून उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याच्या साऱ्या प्रक्रिया हे शमद भावनेचे कम्मठठाण आहे. आनापानसती आणि इतरत्र शमद भावनेचे जेव्हा यांना वेदनांना पकडलं जातं. वेगवेगळ्या देशात जाऊन आलो. म्यानमारमध्ये वेगवेगळे ज्या विपश्यना भावना कशा कशा प्रकारे शिकवतात, शमद भावनेचे हे कसे कसे अभ्यास शिकवतात, वेगवेगळ्या आचार्यांकडे जाऊन त्यांच्याकडनं बघून आलो, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करवून घेऊन आलो. बाकीच्यांचं सोडा, महायान आणखी वेगवेगळ्या संप्रदाय बाकीच्यांचं सोडा, पण स्थविरवादी ज्याला म्हणतो, भगवंतांच्या मूळ वाणीचं रक्षण करणारा, यांच्यामध्ये एवढी मतभिन्नता दिसली मला की एकात एक नाही नक्तीत नाक नाही असं म्हटल्यासारखं. कितीतरी एक वाक्यता नाही तरी 6वं संगायन. त्या 6व्या मी ज्या वेळेला म्यानमारला गेलो त्या त्रिपिटक घरामध्ये संगमरवरी दगडावर 84,000 धम्मस्कंद ज्यामुळे अंकित केलेले आहेत. गदगद झालं. आज अजूनही सैद्धांतिक पक्ष भगवंतांच्या वाणीतनं प्रसवलेले 82,000 धम्मस्कंद, अरहंतांच्या वाणीतनं प्रसवलेले 2,000 धम्मस्कंद, एकूण 21,000 धम्मस्कंद सुत्त पिटकातली, 21,000 धम्मस्कंद विनय पिटकातली आणि 42,000 धम्मस्कंद अभिधम्म पिटकातली. एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. परिपूर्णं परिशुद्धं. त्यामुळं आपल्या हातचं पदरचं काही तोडून जोडून सांगता येत नाही. आणि महायान हिनयान तंत्रयान मंत्रयान वजे इत्यादी हे एवढे मोठे ज्यांच्या हातात जसं सापडलं तसं सांगत फिरत राहिले. म्हणून भगवंताचा सद्धम्म एक एक स्कंद एवढ्या सिथाफीनं समजावून सांगत, धम्म पटिसंबिद्धा, अत्थ पटिसंबिद्धा, निरुत्ती पटिसंबिद्धा, पटिभाण पटिसंबिद्धा, या पटिसंबिधा ज्ञानाच्या आधारावर एक एक धम्मस्कंद त्याचं अंतर्बाह्य कसं सगळं रहस्य खोलून दाखवत. विपश्यना या कम्मठठाणाचा अभ्यास करताना किती विभिन्नता आढळ. 18 देशाच्या चॅन्टिंगमध्ये जेव्हा भाग घेतला, 18 देशातला स्थविरवादी प्रामुख्यानं भिक्षू संघ, त्यामध्ये एवढी मतभिन्नता दिसली. त्यामुळं धम्म धारण करण्यासाठी भगवंताच्या हे 390 प्रकारच्या स्वभावाचे आपण तुम्ही आम्ही माणसं, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम ब्राह्मण की ब्राह्मण आहेत, तर या देशातले की त्या देशातले, अशा प्रकारची बोलीभाषा की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणारे, अशा प्रकारची वेशभूषा की तशा प्रकारची वेशभूषा धारण करणारे कुठलेही असोत, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, एक 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं. 395 कलमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कोरलं ना, तर वेदना आहे, सुखावेदना, दुःखावेदना, अदुखा असुखा वेदना आहे, शारीरिक वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य आहे, चैतसिक वेदना, अभिधम्माप्रमाणे 5 वेदना. या वेदनांच्या आधारावर हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र आम्ही संग्रहित केले. याला बाह्य शक्ती कुठली जबाबदार नाहीये. मनोपुब्बंगमाधम, मन प्रधान आहे ना. हे मन, हे कामावचर चित्त 54, रूपावचर चित्त 15, अरूपावचर चित्त 12, लोकोत्तर चित्त 8, 89 प्रकारचे चित्त. लोकोत्तर चित्तांची 40 संख्या वाढते म्हणून 121. चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण या गोष्टी महत्वपूर्ण आहेत, ज्यामुळं हा सद्धम्म धारण करून आर्य कुठल्या कम्मठठाणाचा
कुठलं बोधिज्ञान, ते 4 सतीपट्टण असो, 4 सम्यक प्रदान असो, 4 रिद्धिपास असो, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजनकर, ये अटपंजिको, हे बोधिज्ञान धारण औपनिको क्रमशः धारण करावा लागतो. आजी कल्याणं, मध्य कल्याणं, अंत कल्याणं. तो सुरुवातीलाही, मध्यालाही आणि अंतालाही कल्याणकारक आहे. ही प्रक्रिया आहे. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया. पुन्हा एकदा लक्षात घ्या. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया. पटिसंख्या ज्ञान. या विपश्यना कम्मठानाचा अभ्यास करताना हे समस्त ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अनुलोम ज्ञान, या 10 ज्ञानाच्या टप्प्याटप्प्यातनं क्रमशः जावं लागतं. योग्यपणे अभ्यास करता आला तर, मार्गदर्शक असला तर. 10 पारमितांचे घडे भरले होते सम्राट अशोकाचे, तरी मरणांतिक वेदना एवढ्या घट्ट आल्या. तुम्ही जरी मराल ना, तुम्ही मरण्याच्या वेळेला अपाय गतीच्या संस्कारांचा संग्रह घेऊन वेदना येणार आहे. पक्क लक्षात ठेवा. सम्राट हे महावंशमध्ये टिप्पणी आलेली आहे. हे कोणी सांगितलं? मी नाही. मी फक्त ओझरतं टिप्पण तिथलं उचलतोय संदर्भ. जिथं अभिधम्मत्त संग्रह भाग 2 पृष्ठ 595 मध्ये असं लिहिलंय. महावंशमध्ये हा रिपोर्ट आलेला आहे. महामहिंद हा अर्हत 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झालेला त्यांचा पुत्र सम्राट अशोकाचा संघात त्यांनी दान दिलाय. ते पाहतायत की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर काय झालं. ते आपल्या बोधी नेत्राने पाहतायत. साप बनू नये. सम्राट अशोक मरणाच्या वेळेला त्यांच्या पत्नीनं बोधी वृक्षाचं झाड जाळलं आणि तिच्याविषयी असा क्रोध निर्माण झाला, असा द्वेष निर्माण झाला. तिला मारू की काय करू, की तुकडे तुकडे करून टाकू. समता हकीम जवळ बसलेला, त्यांनी आवळा दिला. मी जम्बूद्वीपाचा अधिनायक होतो. अधिपत्य होतं जम्बूद्वीपाचा. आता काय आवळा देतो? एवढा क्रोध, एवढा द्वेष, आणि समता पुष्ट झाली नाही. त्यामुळं बेहोशीमध्ये सम्राट अशोकाने शरीर त्यागलं. म्हणून तो अपाय गतीमध्ये साप योनीमध्ये त्याचा जन्म झाला. हे मी नाही सांगत. त्यांचाच मुलगा अर्हत्व प्राप्त झालेला, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झालेला महेंद्र अर्हत्व प्राप्त करणाऱ्या भिक्षूंना सावक बुद्ध म्हटलं जातं. सावक बुद्ध. ते खरंच झालं असेल का तुमच्या मनात प्रश्न येतो. माझ्या मनात वाचताना प्रश्न यायचाच, पण गोष्ट खरी आहे. माझ्या वडिलांनी मला संघामध्ये दान दिलं नसतं, मला अर्हत्व प्राप्त करायला मिळालं नसतं. मला 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करायला मिळाल्या नसत्या. हे सत्य आहे. खरंच माझे वडील धम्मदायात झाले होते. ज्याचे 10 घडे परिपूर्ण झाले ना, मार्गदर्शक कल्याण मित्र जर मिळाला नाही, या 10 मारबंधनातून सुटका कशी करून घ्यायची जीवनात मार्गदर्शक, हे माराविरुद्धची प्रखर लढाई आहे. देवपुत्र मार, क्लेश मार, मच्छू मार, अभिसंखारा मार, खंडमार, हे 5ही माराविरुद्धची कठोर लढाई करावी लागते. आणि 10 मार बंधनांना कसं पार करायचं याचं मार्गदर्शन करणारा आपल्याला कल्याण मित्र नसेल, आपले 10 पारमितांचे घडे जरी भरलेले असतील तरी तुम्हाला मुक्ती नाही. अपाय गतीतून देखील सुटका करता यायचं नाही. या भ्रमात राहू नका की मी विपश्यना केलेली आहे. सम्राट अशोक देखील विपश्यनेचा अभ्यास करत होते, पण मरणांतिक वेदना एवढ्या खतरनाक आल्या, समता पुष्ट होऊ शकली नाही. अकुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त, हे बेहोशीतलं
बेहोशी चित्त त्यागल्यामुळं त्याचा साप योनीमध्ये हा जन्म झाला. त्याच्यासाठी सत्यक्रिया केली, सुत्त पठण केलं. सम्राट अशोकाचा पुत्र अरहंत भिक्षू, माझे वडील खरंच धम्मदायक झाले, हे सत्य आहे. या सत्य वचनानं त्यांचं मंगल हो, कल्याण हो. देवपुत्र म्हणे तिथे शरीर त्यागल्यानंतर त्यांनी चांगले आईवडील मिळाले, कल्याण मित्र मिळाले आणि ते मुक्त झाले. असं 595 पृष्ठावर अभिधम्मत संगो महावंशमध्ये हे लिखाण आलेलं आहे, पृष्ठ 183 वर. ही गोष्ट काही खोटी नाही, मी खोटा बोलू शकन. अरे महेंद्र म्हणते काय खोटं बोलतील का? अरहंत भिक्षूवर माझा विश्वास आहे, तुमचा विश्वास नाही, त्याला आता तुमची मिथ्या धारणा आहे. त्यामुळं धम्म धारण करण्याच्या एवढ्या मतभिन्नता केवळ स्थविरवादी थेरावादी संप्रदायामध्ये दिसत आहेत. एकदा निंदा म्हणून नाही, दीक्षाभूमीवरच वर्षावासाला मी होतो. दीक्षाभूमीवरच भंते होते थायलंडचे. आनापान सतीचा अभ्यास करताना बरेच भिक्षूंकडून आर्यवंशी भंतेंकडून तो अभ्यास प्रॅक्टिकल अभ्यास करावून घेताना तेच म्हणायचे. आनापानचा अभ्यास करताना शमत भावनेचा अभ्यास नाही, सो सतो अस्य सती सतो वपस्य सती, नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वासावर अभ्यास करायचा असतो. आपोआप आपल्या स्वभावानं जसा बाहेरनं आत येतोय आतनं बाहेर जातो, एकेका श्वासाचं निरंतर निरीक्षण करावं असतं. प्रॅक्टिस कवायत वा कसरत करावी लागत नाही, व्यायाम करावा लागत नाही. श्वास लांब घेतलाय, पोट बाहेर काढलं, श्वास लांब सोडलाय, पोट आतमध्ये नेलं, ही कसरत आहे, व्यायाम आहे. कम्मटतानाचा योग्य अभ्यास नाही आहे, तशी सवयी लागतायत. त्यामुळं योग्यपणे कम्मटतानाचा अभ्यासच करता आला नाही तर विपश्यना ध्यान भावनेचा हा संपूर्ण 10 टप्पे कसे ओलांडणार आहात? कठीण काम आहे, खरंच कठीण काम आहे. म्हणून मार्गदर्शक आवश्यक आहे. आपल्या सम्यक संकल्पाच्या आधारावर मार्गदर्शक मिळत असतात. म्हणून तथागतांच्या कालखंडात लहान लहान मुलांपासून तरुणांपासून किती ओढ लागायची, कसं नैष्कर्म्य दागायचं. धम्माच्या आधारावर संगोपन करता आलं, धम्म दायात झाला तरच हे संगोपन तुम्हाला करू शकताय, नाहीतर तुम्हाला हे संगोपन अजिबात 1 इंचही धम्म चळवळ पुढे जाणार नाही. तुम्ही कंजूस लोक. त्यामुळे ह्या प्रामुख्यानं 4ही निश्रेयांची परिपूर्ती करणं यावर कॉन्सन्ट्रेट करा. ज्या आधारावर तुमच्या मनात तुमचे मुलं मुली जेव्हा दान द्यायला लागल नाही, बाह्य ओळख आहे. तुम्ही तुमचे मुलं दान द्यायला लागले संघामध्ये, बाह्य ओळख आहे की तुमचे 10 पारमितांचे घडे भरले. हे करावं लागेल. तेव्हा हा सद्धम्मामध्ये हे कम्मटतानाचा योग्य अभ्यास करणारे, योग्य अभ्यास करवून घेणारे कल्याण मित्र तुम्हाला मिळतील, नाहीतर नाही मिळत. खूप दुष्कर आहे. दुर्लभो मनुष्यो भाव, दुर्लभ आहे मनुष्य जीवन. आणि हे मनुष्य जीवन असंच खोन बसलाय तर पुन्हा पुन्हा दुःखात पडल जाल, पुन्हा पुन्हा जन्म घेत जाल. आणि तुम्हाला काय वाटतं, मेलं तर गेलं, मेलं तर जाळून टाकलं जातं, नाही तर गाडून टाकलं जातं. असं नाही आहे. हे आपण वैज्ञानिक युगात राहतोय, तेव्हा ही ऊर्जा जाळून टाकल्यानंतर गाडून टाकल्यानंतर संपत नाही, रूप बदलते फक्त, ती नष्ट होत नाहीये. तरी मात्र पुन्हा पुन्हा जन्म होताना हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूला काही अक्कलदार नाही आहे. त्याला संग्रहित करण्याचं प्रमाणबद्ध संग्रहित करण्याचं काम मनच करत असतं. हे शरीर त्यागताना किती वेगात, या भ्रमात राहू नका. नाही तर मी तर विपश्यना केली आहे, माझी तर सुगतीच होईल. मला एक उदाहरण जिवंत, एक देशपांडे नावाचे, दिलीप देशपांडे नावाचे आचार्य बघा, इगतपुरीत दरवाजा तोडावा लागला त्यांचा. म्हणजे लॉंग कोर्सेस कंडक्ट करणारे, विपश्यनेचा अभ्यास करणारे, जर ते हार्ट अटॅक येऊन मरतील, विचार करा. समतापुष्ट होणं एवढी साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे अपायगतीच्या संस्कारांचा संग्रह येईल तेव्हा सामना करावा लागतो. मच्छू महाराजी अनित्यबोध पुष्ट झाला तर बरं, हे अनित्यबोध पुष्ट झाला तरच कुशल विपाक उपेक्षा सहगत संतीरण चित्ते उत्पन्न होईल.
तेव्हाच तुमचा परत मनुष्य वा देवता लोकांमध्ये ह्या कामसुगती भूमीमध्ये जन्म होऊ शकतो, पटीसंधी होऊ शकतो. किती वेगात आपल्याला मृत्यू आला तरी 15 प्रकारच्या चित्त क्षणातनं जावंच लागतं आपल्याला. अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचय चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार वज्जन चित्त, संपटिछंद चित्त, संतिरण चित्त, ओठ्ठपन चित्त आणि 7 प्रकारचे जवन चित्त. किती वेगात मरण येऊ द्या, पण हार्ट अटॅकनं मृत्यू येणं म्हणजे समता पुष्ट होणं नाहीये. हे अपाय गतीचा दरवाजाच खुल्ला असं समजायचं. म्हणून खूप कटाक्षानं योग्यपणे अभ्यास करता आला पाहिजे. नाहीतर हे जीवन आपल्या पुण्यकर्माच्या आधारावर मनुष्य जीवन प्राप्त झालं, पुढलं जीवन मनुष्य जीवन मिळेल याची गॅरंटी नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून योग्यपणे कम्मठठाणाचा अभ्यास करण्यासाठी अनेक आचार्यांमध्ये एवढ्या मतभिन्नता आहेत. त्या मतभिन्नता मिटवून टाकण्यासाठी पुण्यात 7व्या संगायनाची गरज आहे. 18 देशातल्या भिक्षू संघांचं एकमत आमचं मिळालं नाही. म्हणून पुन्हा पुन्हा भगवंतांच्या या मूळ बुद्ध वाणीविषयी किती संभ्रम, किती विचिकित्सा सुरू आहे. जेव्हा जेव्हा बुद्धांच्या वाणीवर जेव्हा जेव्हा मिथ्या धारणा विचिकित्सा सुरू झाली तेव्हा तेव्हा पूजनीय भिक्षू संघांनी वारंवार संगायनं बोलवून भगवंतांच्या मूळ बुद्ध वाणी संरक्षण, सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षाचं जतन केलं. 84,000 धम्मस्कंदांचं संगायन करून. त्यामुळं आपल्याला याची तयारी करावी लागणार आहे. किती मतभिन्नता. योग्यपणे अजूनही म्यानमारमध्ये गेल्यानंतर किती मतभिन्नता आढळली. मी आग्रहपूर्ण प्रतिपादन करत राहिलो की एकता या सगळ्या कम्मठठाणाचा योग्यपणे अभ्यास करण्यासाठी एकताबद्ध, एका पद्धतीनं, एक वाक्यता, एक मतता यायला हवी. आणि ही विभिन्नता असेल तर खरंच धम्म धारण करून आर्य सत्याचा 10ही पारमितांचे तुमचे घडे भरले असतील तरी धम्मामध्ये लाभ होणार नाही. धम्मामध्ये लाभान्वित होणारा असा संघ जोपर्यंत, ज्याला आर्य संघ म्हणतो, असा उत्पन्न होत नाही ना तोपर्यंत ग्रीप पकडणार नाही. धम्म चळवळीला ग्रीप नाही पकडणार. म्हणून यासाठी गृहस्थांमध्ये असो की गृहत्याग्यांमध्ये असो या संपूर्ण सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षांची योग्यपणे मांडणी करता यायला हवी. योग्यपणे एकमताचा अभ्यास करता यायला हवा. अशी स्थिती निर्माण झाली तरच जगात हा सद्धम्म भगवंतांच्या मूळ वाणीच्या आधारावर प्रचार आणि प्रसार करणारा असा संघ निर्माण होईल. तरच 1 इंच का होईना पुढे जाऊ शकू. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून महायानंद नव्हतं बोलावलं. एक भिक्षू कमी पडले, महाबोधी सोसायटींना पत्र लिहून डॉक्टर वली सिन्हांना तार पाठवून पुन्हा प्रज्ञानंद नावाच्या भक्तींना घेऊन आले. किमान 5 तरी भिक्षू असावेत म्हणून. भगवंतांची मूळ वाणीचं संरक्षण करणारे वाद. त्यामुळं थेरावादी संप्रदायाला बाबासाहेबांनी कवटाळलं. हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे 22 प्रतिज्ञा हा क्रायटेरिया मोठा आहे. मागच्याच वेळेला औरंगाबादमध्ये भिक्षू संघांनी मोठं अधिवेशन बोलवलं आणि त्यामध्ये दलाई लामाजींना बोलवलं. आमचे हे मोहन मामा चंद्रपूरचे जाणून बुजून त्या दलाई लामांतर त्या लिंपिणीवर दूध टाकून भगवान बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे म्हणून वदवून घेतात. त्यामुळे हा रोग आहे. आपण एकीच्या नावाखाली असं जर करत बसू ना आपली हानी करू. सामाजिक आरोग्यासाठी या घातपातक गोष्टी आहेत. म्हणून भगवंतांचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष योग्यपणे आपण आत्मसात करण्याची गरज आहे. हे जर करता आलं नाही ना, बाबासाहेबांनी एवढा मोठा हा धम्मरज इथपर्यंत आणलाय. हा नेणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. जगातलं सगळ्यात मोठं कठीण काम आहे आणि ते तुमच्याच हातनं होणार आहे बरं का. हे तेवढंच खरं आहे. बाबासाहेबांच्या लोकांच्याच हातनं होणार आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही इंजिनियर पोचताय की नाही?
तर ते पोसायचे नाही आता. एका हातात ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि दुसऱ्या हातात बुद्ध आणि त्यांचा आमचे डॉक्टर प्रफुल्ल आता बुद्ध आणि त्यांचा धम्म 6 डिसेंबरला बोधगयेला बुद्ध आणि धम्म त्याचं पाली भाषांतर होत आहे, त्याचं इनॉग्रेशन होणार आहे 6 डिसेंबर. पाली भाषांतर डॉक्टर प्रफुल्ल गडफाल 6 डिसेंबरला होत आहे, अनुवाद सुरू आहे. त्यामुळे लोकांना ही आपली भाषा आहे, इंटरनॅशनल भाषा आहे. पण शेंडीवाल्यांनी सांगितलं सगळ्या भाषेची जननी संस्कृत, आपण मानत गेलो. सगळ्या भाषेची आता एक प्रोफेसर चिऑन्टले ख्रिश्चन, जवळपास युरोपमध्ये फ्रेंच भाषाच बोलली जाते, इंग्लिश नाही चालत, फ्रेंच भाषाच बोलली जाते. आणि इवांड्री तो असं त्यांनी आता हे ग्रामरचं त्यांनी 21 शब्द हे फ्रान्समधले हे पालीमधून निर्माण झाले. सगळ्या भाषेची जननी ही पाली आहे. पाली प्राकृतिक मूळ आहे पाली. आपलं लक्ष नाही आहे आपलं मोहेंजोदाडो आणि हरप्पाकडे आपलं लक्ष नाही आहे. जे टिले दिसले ना, हे येच बुद्धा अतिताच येच बुद्धा अनागता पच्चुपन्नाचे बुद्धा अहंगवंदामी सभ्यता रोज तर म्हणतो आपण. इथे ककुसंद बुद्ध, काश्यप बुद्ध, कोणागमन बुद्ध, त्यांचे ते स्तूप आहे 7x12 कुठे मिळाल्या, विहिरी मिळाल्या. आपलं लक्ष नाही आहे तिकडं. ती आपली बुद्धिस्ट नगरी होती. शेंडीवाल्यांचं सरकार, जानवावाल्यांचं सरकार आल्यानंतर सरस्वती कल्चर असं बदललं. तेव्हा दिल्लीतच होतो एका सभेमध्ये, धम्मसभेमध्ये, तेव्हा निषेध केला होता. म्हणजे या साऱ्या गोष्टी या गृहस्थांच्या, आता भिक्षूंचे पण बोलावं लागतं, काय करणार. त्यामुळे ह्या आपल्याला ही मूळ वाणीचं रक्षण करण्यासाठी, नाहीतर एवढी भरमार चालते. आपले अनेक लोक हे टायर बिरे वाजवायला लागले, मणीबिणी मोजायला लागले. त्यामुळं कम्मटठाणाचा हा संपूर्ण हिस्सा नाही आहे, भाग नाही आहे. त्यामुळे योग्यपणे कम्मटठाणाचा अभ्यास करता आला तरच धम्मामध्ये प्रतिष्ठित होण्याचं हे वैभव साकारलं जाऊ शकतं. आणि या धम्माच्या आधारावरच धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. मोगलीपुत्त तिष्याने 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महावीरांची उत्पत्ती करण्याचे आदेश दिले. 8 मोठे मोठे स्तूप, एक स्तूप नागलोकात, एक स्तूप देवलोकात, देवता लोकात, तुषिता देवता लोकात होता. ते 2 दाडा आहेत ना, एक चीनमध्ये, पेकिंगमध्ये. ओडिसावर आक्रमण झालं, त्या राजकुमारीनं लंकेला तिष्य राजांच्या हातात दिलं. ते अजून एक कॅन्डी नगरामध्ये, त्या हस्ती दंतामध्ये आहे. भगवान बुद्धांचे 6 मोठे मोठे स्तूप, त्या स्तूपातल्या सगळ्या धातू एकत्र करून 84,000 समविभाग केले आणि 84,000 महास्तूपांची स्थापना केली. सद्धम्माच्या आधारावर धातू आहेत ना, अरहंत आहेत, अरहंतांच्या धातूवर स्तूप बांधलं जातं, भगवंतांच्या धातूंवर महास्तूप बांधलं जातं. आम्हाला सवयी झाल्या तरी म्हणतच होतो. आमचे सदानंद भंतेजी होते ना, आता आम्हाला सवयी आहे. एखादा भिक्षू मरण पावला रे मावलं, परिनिर्वाण झाला असं म्हणण्याची प्रथा. परिनिर्वाण हे आपले शब्द आपल्याला त्रिपिटकातले मिळतात ना, म्हणून आपण कसंही वागतो. आता कशाला थडकं बांधताय म्हटलं तुम्ही इथे, थडकं कशाला बांधताय. हे बघा, ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं त्यांच्या शरीराच्या 10 क्रियेनंतर त्यांच्या धातू होतात, त्यांचेच स्तूप बांधले जातात. भिक्षुनींनी अर्हत्व जरी प्राप्त केलेलं असलं तरी भिक्षुनींचे स्तूप दिसतात का? नाही दिसत. भिक्षुनींनी अर्हत्व प्राप्त केलेलं असलं तरी मृत्यूनंतर, त्यांच्या परिनिर्वाणानंतर त्यांच्या शरीराच्या 10 क्रियेनंतर धातू उत्पन्न होत नाही, म्हणून स्तूप दिसत नाहीत आपल्याला. व्यक्ती स्वतःपन्न सकदागामी अनागामी फळ प्राप्त केलं तरी त्याच्या शरीराच्या धातू बनत नाहीत, म्हणून त्यांचे स्तूप नसतात. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं त्यांना, त्या भिक्षूला सावक बुद्ध म्हणतात. त्यामुळे पच्चेक बुद्ध, सावक बुद्ध, सम्यक संबुद्ध या 3 बोधिसत्व आहे. चतुमा ज्या चक्रवर्ती सम्राट आहे त्यांचे स्तूप, महास्तूप बांधले जातात. आम्हाला सवयी लागल्या ना. मी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर वर्षावास केल्यानंतर एकदा 10दा समजावून सांगितलं. धम्मचक्र अनुपवर्तन हा शब्द मुळात भिक्षू संघामध्ये चर्चा झाल्या.
धम्मचक्र अनुपवर्तन शुद्धच आहे, तुम्ही वाचा नीट. ज्यामध्ये धम्मचक्र अनुपवर्तन हे केवळ सारीपुत्त करतात, भगवान बुद्धांचे जे अग्रशावक असतात ते करतात. पण आता आपल्याला शब्द रेडीमेड त्रिपिटकातनं मिळाले. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं असं आता म्हणतो. किती मिथ्या धारणा आहे. म्हणजे आपल्याला हा जी जाणकार लोक काय समजत असतील, आपल्या बुद्धीची कीव करत असतील. म्हणून एक एक शब्द, एक एक धम्मस्कंद योग्यपणे समजावून घेताना खोलीत जाऊन समजावून घ्यायचे. आपल्या मिथ्या धारणा आपल्या काही कामाच्या नसतात. म्हणून एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण परिशुद्ध आहे. ही परिपूर्णता आणि परिशुद्धता हे धम्मातलं सौंदर्य आहे. हे सीतापीनं स्पष्ट करावं लागतं. आहे कठीण, खरंच कठीण आहे. यासाठी यावर्षी जवळपास 18 देशातला भिक्षू संघ एकत्रित येणार आहे. पुढच्या वर्षी लखनौला अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलन होते, ज्यामध्ये वेगवेगळे जे पाली शिकवणारे, पाली शिकणारे असे अनेक साहित्यकार असे एकत्र येत आहेत. पुन्हा पाली भाषेचं पुन्हा हा वैभव निर्माण करून भगवंतांच्या मूळ वाणीच्या या प्रकटीकरणासाठी हे संगायनाची ही तयारी सुरू आहे. 2025-26ला या संगायनाची तयारी असेल, जेणेकरून परत भगवंतांच्या या वाणीबद्दल कुठली विचिकित्सा नसेल, कुठलीही शंका नसेल. यासाठी भगवंतांच्या मूळ वाणीचं रक्षण करण्यासाठी पुन्हा या 84,000 धम्मस्कंदांचं संगायन करण्याची गरज आहे. आपल्या या भ्रम आणि भ्रांती सगळ्या दूर करण्यासाठी हे या पावलासाठी, ही पावलं उचलण्यासाठी आपल्या खरंच सहकार्याची गरज आहे. पूजनीय भिक्षू संघ यासाठी फिरणार आहे. आमच्यातल्या मारामाऱ्या भिक्षू संघातल्या सुरू आहेत, नाही असं नाही. केंद्रीय कमिटी कुठतरी इकडे तिकडे घुमत आहे. माहिती नाही महाराष्ट्र भिक्षू संघ काय करतो, पण संघावर देखील हालचाली आपण संघाच्या ज्या संपूर्ण कृती आहेत त्यावरही आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं, योग्यपणे सहकार्य करावं योग्य ठिकाणी. आणि या संपूर्ण सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योग्यपणे ही संपूर्ण ही जी प्रक्रिया भगवंतांची होती जशीच्या तशीच ही स्पष्ट करता आली, आत्मसात करता आली, तरच हा सद्धम्माचा रथ पुढे जाऊ शकतो. ही मुळं पाळं मजबूत करण्यासाठी जे तन मन धन आणि उपोदानंगत्वा उपोसतकम्मंगत्वा तं अस्सादेती अभिनंदन्ति. ध्यानंगुप्पादेति, विपस्सनंगुप्पादेति, मग्नंगुप्पादेति, फलंगुप्पादेति, समापत्तिंगुप्पादेति, अभिन्नंगुप्पादेति. या साऱ्या उपलब्धी तेव्हाच होतील जेव्हा आपण धम्मदायक बनाल. आणि म्हणून आपण धम्मदायक बनण्यासंबंधीची सारी प्रक्रिया ही परिपूर्ण या जीवनात कराल ना, तर निश्चितपणे हे वैभव आपल्याला साकारता येईल. या जीवनात परिपूर्णता ही प्राप्त करता येईल याचीही 100% गॅरंटी देता येत नाही. आणि तुम्ही कंजूस लोक एवढंसं दान करतायत, धार पडल्यासारखी दान केलं तर काय बिघडतं तुमचं? हे तुम्ही दानादी कर्म कराल तुमच्या हितासाठी, तुमच्या सुखासाठी, हे बहुचक्र तोडून मुक्ती प्राप्त करण्यासाठी. त्यामुळे निश्चित हे बळ सातत्यानं पौर्णिमा असो, अमावस्या असो, अष्टमी असो. पौर्णिमेला फक्त लक्ष राहतं तुमचं, अमावस्येलाही राहत नाही, कधी अष्टमीलाही राहत नाही. त्यामुळे हे महिन्यातले 4ही उपवासात कटाक्षानं पालन करता आले तर निश्चितपणे हा धार्मिक पिंड त्रिविध शिलामध्ये योग्यपणे कमठानाचा अभ्यास करता आला तरच त्रिविध शिलामध्ये पुष्ट होणं, याला तदंग प्रहाण असं म्हटलं जातं. एक एक शील 3 प्रकारे पुष्ट करणं. जसं प्राण हत्या करण्यापासून विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो बोलतो की नाही. आपणही हत्या करायची नाही, इतराला हत्या करण्याची, प्राणहत्या करण्याची प्रेरणा पण द्यायची नाही. कोणी केली असेल तर त्याचं समर्थन करायचं नाही. त्रिविध जे तदंग प्रहाण.
शमद भावनेच्या कंबठानाचा अभ्यास करताना खणिक समाधीपासून उपचारपासून अर्पणा समाधीपर्यंतची पोहोचण्याची सारी प्रक्रियाला विखंबन प्रहाण म्हणतात. विखंबन प्रहाण हे शमद भावनेच्या कंबठ. समुच्छेद प्रहाण सभ्य संखारा अनित्याती सभ्य संखारा दुःखाती सभ्य धम्मा अनत्ताती यदा पंयाय वसती अथ निबिंदती दुःखे समग्र विसुद्ध्या. त्यामुळे अनित्य हे अनित्य कथमाचं भिक्खवे अनित्य ज्ञान. अनित्य ज्ञान काय? हे सार परिवर्तन आहे असं म्हणताय. ढोबळ मानानं तुम्ही स्थूल बोलताना तुमचं तुम्हालाच समजत नाही. म्हणून भगवंताची एका शब्दांची एकेका कथन करण्याची एवढी शिथाफीनं व्याख्या करून हे सुटसुटीत समजावून सांगितलेलं आहे. सु अख्खा तो भगवता धम्म उदय भयं ज्ञानं इति अनित्य ज्ञानं. वेदनांचा उदय व्यय उदयापासून व्ययापर्यंतची परिपूर्णता पाहणं म्हणजे अनित्याचं ज्ञान होय. या अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून हे बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया याला पटिसंखा ज्ञान म्हणते. या 10 विपश्यना ज्ञानाच्या सगळ्या प्रक्रिया ओतप्रोत आपल्याला समजावून सांगणारा कल्याण मित्र नसेल आपण खूप दूर आहे. निर्वाण खूप दूर आहे. अरे सत्याचा साक्षात्कार एक सत्य मी 3 प्रकारे गवेषणा करून परखून पाहिलं. 12 प्रकारे ती परिवट्टं द्वादशाकारं यथाभूतं ज्ञानदर्शनं सुविशुद्धं गवसी. अर्य सच्चानदर्शनं दुःख हे वेदनांचं सारं सुखा दुखा दुखा सुखा सौमनस्यवाद और्मनस्य हे वेदनांचं सारं क्षेत्र दुःख परी अंतिमे भिक्खवे. दुःख आहे सत्य आहे. याची परिधी मी हे परिधी जाणणे योग्य आहे. परिज्ञातं याची परिधी मी सगळी जाणलेली आहे. वेदनांचं सारं क्षेत्र जाणलेलं आहे. एक सत्य 3 प्रकारे मी गवेषणा करून पाहिलं. तेव्हा हे दुःख सत्य दुःख आर्य सत्यात बदललं. आर्य सच्चानदस. आर्य शब्द आला रे आला. आपल्याला वाटतं हे विदेशातनं आले आर्य लोक. हे खैबर खिंडीतनं आर्यांच्या अनेक टोळ्या आल्या. अरियो अठ्ठंगिको मग्गू अरियो अरिय धम्म न जच्चो होती अरियो कम्मुनो होती अरियो. ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलाय त्याला आर्य पुद्गल म्हणतात. आर्य पुरुष म्हणतात. आपण सगळे अनार्य आहोत. मूळ पाली शब्द आहे पण सद्धम्माचा त्या ककुसुंद असो कोणाग असो काश्यप बुद्धांच्या कालखंडात तो पसरला. हा शब्द तिकडे इकडून तिकडे गेला. तिकडनं इकडे नाही आला. पुढे त्या संप्रदायाला आम्ही आर्य वंशाचे जन्मतः आम्ही आर्य आहोत ते म्हणायला लागले. तो वेगळा भाग. पण मूळ हा शब्द अरियो हा पाली शब्द आहे. सगळ्या भाषेची जननी पाली आहे. त्यामुळे पाली भाषेचं वैभव निर्माण करण्यासाठी सद्धम्माचा योग्यपणे प्रचार करण्यासाठी हे विहारांमध्ये हे प्रशिक्षण झालं पाहिजे. अवगत करता आलं पाहिजे तरच आपलं भवितव्य आहे. नाहीतर काही खरं नाही आहे. भगवंतांची ही डॉक्ट्रीन आहे. पुब्बे अनुसुप्ते सुधम्मे सुचक्षुंगुदपादी ज्ञानंगुदपादी पंयाउदपादी विचाउदपादी आलोको उदपादी. मी कधी असं ऐकलंच नव्हतं. काय ऐकलं? धम्मचक्षु उत्पन्न झाले. धम्मचक्षु म्हणजे समजलं काय? हे धातू चक्षु धातू त्याला मन जुळलं. चक्षु विज्ञान धातू मन जुळलं तरच रूप दिसतं. रूप धातू. श्रोत्र धातू याला मन जुळलं. श्रोत्र विज्ञान धातू तेव्हा शब्द ऐकायला बहिऱ्या माणसाला नाही. घ्राण धातू याला मन जुळलं. घ्राण विज्ञान धातू. गंध धातू सुगंध दुर्गंध जे काय असेल ते. जिव्हा धातू याला मन जुळलं. जिव्हा विज्ञान धातू. रस धातू कडू गोड खारट तिखट तुरट कडू आंबट गोड. काय धातू मन जुळलं. काय विज्ञान धातू. फोटब्ब धातू स्पर्श कुठला ना कुठला स्पर्श झाला तर शरीराला माहिती होते. मनोधातू बा मन आहे. मनोधातू मन
हे कोणता आहे? हे कामावचर आहे की रूपावचर आहे की अरूपावचर आहे? मनोविज्ञान धातू, हे 18वी धातू. धम्म धातू, धम्म धातू. बुद्ध की निर्वाण धातु, बुद्ध की धम्म धातु, बुद्ध की बोधि धातु, धम्म की निर्वाण धातु, धम्म की ज्ञान धातु, धम्म की बोधी धातु, धम्माची बोधी धातु, संघाची निर्वाण धातु, संघाची धम्म धातु, संघाची बोधी धातु. बुद्ध धम्मंच संघं सुगत तनुभवा धातवो धातु गभ्भे लंकाय जंबुद्वीपे तिदस पुरवरे नागलोकेच थूपे. चैत्यवंदना म्हणतो ना आपण, भगवंतांच्या धातूंची प्रतिष्ठापना ज्या गर्भगृहामध्ये केली जाते, या महास्तूपांची पूजा तुम्ही अशोकारामामध्ये पाटण्याला, पाटलीपुत्रला जा, पहा तिथले शिलालेख. कार्तिक अमावस्या, कार्तिक अमावस्येच्या दिवशी तिथे दीपदानोत्सव असं उल्लेख केलेला आहे. कार्तिक अमावस्येच्या दिवशी दीपदानोत्सव, जो ज्याला दीपावली म्हणतो ना, दिवाळी, म्हणजे सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूपांमध्ये भगवंतांच्या धातूंची प्रतिष्ठापना केली होती. तो कार्तिक अमावस्येचा दिवस अशोकारामामध्ये त्या शिलालेखात तुम्ही वाचा, तुम्हाला हे कळेल. ज्या दिवशी सम्राट बृहद्रथांची हत्या केली गेली, तो दिवाळीचा दिवस म्हणून आपण साजरा करत नाही, दुःख वाटतं. पण सम्राट अशोकांनी ज्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी एकाच वेळेला जंबूद्वीपामध्ये 84,000 महास्तूपांची तेलपजोतंग, तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा केली. पहा, तुमच्या घराच्या समोर तुम्ही शेणाचा, सगळे लोक काही त्या स्तूपापर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून त्या शेणाचे पहा कसे स्तूपासारखे बांधतात ते, आणि तिथे फूल, तेलपजोतंग, तेलाचे दिवे लावून पूजा करते. तुम्ही संस्कृतमधलं साहित्य वाचा, ऋग्वेद वाचा, सामवेद वाचा, यजुर्वेद वाचा, अथर्ववेद वाचा. एकही याची ऋचा नाही की ज्या ऋचेमध्ये तेलाची ज्योत प्रज्वलित करून पूजा करण्यात. एक तरी ऋचा दाखवा मला, मनुस्मृतीत तरी दाखवा. नाही आहे. आपण म्हणतो ना, तेलपजोतंग घनसारप्प दीतेन दीपेन तमधंसिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामी तमोनुदं. हा युगायुगाचा अंधार बुजवण्यासाठी तेलपजोतंग, तेलाचे दिवे प्रज्वलित करून भगवान बुद्धांची पूजा करण्याचे हे उल्लेख आपल्याला त्रिपिटकामध्ये सापडतात. मेणबत्त्या तर अलीकडे आल्या, पण एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची पूजा करण्यात आली होती. तो दिवस कार्तिक अमावस्येचा दिवस होता. हे अशोकारामामध्ये जिथे आपण पाहिलं तर त्या धम्मलिपीमध्ये लिहिलेलं आहे. आता हे कुठे लपवून ठेवाल? 3ऱ्या संगायनानंतर महादेव नावाचा अर्हत भिक्षू महिषा मंडलाला पाठवलाय, ज्याची प्रवज्या, महेंद्रची प्रवज्याच महादेव नावाच्या भिक्षूंकडून झाली. महादेव नावाच्या भिक्षू अर्हत स्थवीर होते, त्याला महिषा मंडलात पाठवलं. त्यांच्या उपस्थितीमध्ये पचमळीला, त्यांच्या उपस्थितीमध्ये महिषा मंडलात त्या लेण्या कोरल्या गेल्या. म्हणून यावर्षी पदयात्रा नागपूर दीक्षाभूमी पासून तर पचमळीपर्यंत जाणार होतो. कशासाठी? महादेवाचं दर्शन करण्यासाठी नाही. असली महादेवाचं जो भिक्षू आहेत ना, त्या भिक्षूचं चित्र सापडलं.
तो भिक्षू तिथे वर्षावासाल त्यांच्या उपस्थितीत त्या लेण्या बनल्या. पुरातत्व खात्याचे बोर्ड आहेत. आता आपण ब्रह्मा विष्णू महेश यांना आता विश्वर मांडणार नाही, काय मांडणार, आणि आपण टाकून दिलं, आपलं लक्ष नाही आहे तिकडे. पण त्या पचमणीला जाऊन पहा, पुरातत्व खात्याचे बोर्ड आहेत, त्या बुद्ध लेण्या आहेत, हे लक्षात घ्या. महादेव नावाच्या अर्ह स्थवीर भिक्षूंच्या उपस्थितीत त्या लेण्या साकारल्या गेल्या. आता काय कराल, त्याची ओळख करण्यासाठी हा अर्हत महादेव असं बोलायचे. आता तिसऱ्या महासंगायनानंतर मोगली पुत्र तिश्यानी ते अशोकारामामध्येच आहेत, त्या लेणीत महाधम्म रक्षित नावाचा यवन भिक्षू, यवन म्हणजे ग्रीक मधला, ग्रीक भिक्षू, स्थवीर भिक्षू, अर्हत भिक्षू, त्याला महाराष्ट्रामध्ये पाठवले. चंद्रभागा नदीच्या काठावर, चंद्रभागा नदीच्या काठावर पायाभरणीपासून महास्तूपाच्या तर भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत त्यांच्या उपस्थितीत तो समारंभ पार पडला, असं मूर्तीच्या डाव्या बाजूला धम्मलिपीत लिहिले आहे. ती अक्षर कुरतळून काढून टाकून त्यावर चांदीचा पत्रा झाकलेला आहे. मी तो वाचून दाखवला. 10 वर्षापासून मी यासाठी भीमा कोरेगाव पासून पंढरपूरला जायचो. 25 डिसेंबर 1954 साली देहू रोडला मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले होते, या देशात 2000 लेण्या आहेत, 2000 लेण्या, आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 लेण्या आहेत. याचा अर्थ की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. 1250 वर्ष बुद्धिस्ट राजांनी राज्य या महाराष्ट्रावर केले. हा सगळा ब्राह्मण आहेत, तर कुणबी, तेली, कोळी, माळी, सगळा समाज, आदिवासी, भटका विमुक्त, धर्मांतरित झालेले, मुस्लिम की ख्रिश्चन असू दे, हा सगळा अस्पृश्य एकेकाळचे हे नागवंशीय लोक होते. आणि हे नागवंशी लोक प्राचीन काळात बुद्धिस्ट होते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ हे इतिहास जाणता आला. आमचा पराभवाचा इतिहास आहे. पुष्यमित्र शुंगाच्या या हल्ल्यानंतर आमचा हा जो पराभव झाला, भिक्षूंच्या कत्तली झाल्या, भिक्षू लोक दाढीचे डोक्याचे केस वाढवून जंगला पहाडांचा आश्रय घेऊन राहू लागले, जंगला पहाडांचा आश्रय घेऊन राहू लागले. आणि हेच ते नाथपंथी लोक होत, भोलानाथ, गोरखनाथ, हे नाथपंथी लोक भिक्षू होते. हे बाबासाहेबांनी ठेवण केली. हे वारकरीपंथी, भागवतीपंथी, महानुभावपंथी, लिंगायतपंथी, हे सगळे लोक भिक्षूंचा संप्रदाय. म्हणून डॉक्टर भाऊ लोखंडे सरांनी या सगळ्या त्रिपिटकाचा हा जो प्रभाव हा संपूर्ण संत साहित्यावर कसा आहे. ही ज्ञानगंगा ना, ज्ञानाची गंगा केवळ बुद्धांनाच समजते, दुसऱ्याला नाही. ते हिंदू असोत, बुद्धिस्ट असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, ईसाई असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असोत, कुठल्याही ग्रंथांमध्ये तुम्ही पहा, ही ज्ञानगंगा ना त्रिपिटकातनं पाजरत तिकडे गेली. मनुस्मृतीमध्ये बघा 107वी जी गाथा आहे ना धम्मपदामध्ये, आयु वन्नो सुखं भलंती, मनुस्मृतीमध्ये 5व्या अध्यायात का आयुर्विद्या यशो भलन, केवळ भाषांतर केलं गेलं. हे केवढी चोरी आहे. म्हणजे आपण जेव्हा भगवद्गीता चाहतो, भगवद्गीतेतले जेवढे बाबासाहेबांनी बरं हे खुलं करून टाकलंय दरवाजा आपल्यासाठी. भगवद्गीता हे दुसरं तिसरं काही नसून धम्मपदाची नकल आहे. बाबासाहेबांनी इतिहास सगळा खोलून टाकलाय, आपल्याला डोळेच दिले फटकन पाहण्यासाठी. इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहात. हा सारा एकेकाळचा हा संपूर्ण ब्राह्मणेतर, आदिवासी, भटकायुक्त, अस्पृश्य समाज, एकेकाळचे बुद्धिस्ट लोक होते. या देशात प्रतिक्रांती झाली आणि सारा समाज ब्राह्मणवादाचा शिकार झाला. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महारांची मनं टटोलण्यासाठी 13 ऑक्टोबर 1935 नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी सभा भरवली. 35,000 लोक त्या सभेमध्ये आले.
जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकून म्हणजे या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून जगणार नाही आणि मरणार नाही. त्यांनी त्यांची भीम प्रतिज्ञा 21 वर्षानंतर नागाच्या नागभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमीची दिवशी त्यांनी परिपूर्ण केली. 21 वर्ष लागली, 21 वर्ष. हा सारा समाज किती गुलामीच्या खाईत पडला. हा एकेकाचा नागवंशी समाज इतिहासच भुलून गेलाय. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या. त्यासाठी भीमा कोरेगाव पासून पंढरपूरला यासाठी, मंदिराची पूजा करण्यासाठी नाही. बाबासाहेब बोलले मी सिद्ध करून दाखवेन की पंढरपूरचं मंदिर आहे, दुसरं तिसरं काही नसून बुद्ध विहारच आहे. 84,000 महास्तूप गेले कुठे? ज्ञानवापी आहे ना, पहा तुम्ही एक एक धम्मस्कंद होतो, बुद्ध गुण गाथावाली त्रिपिटकामधला हा जो वंश आहे त्यामध्ये 1250 नाव आहेत बुद्धांचे, 1250. त्यापैकी ज्ञानवापी हे नाव आहे ना, हे पाली नाही, पाली शब्द आहे. ज्ञानवापीचा जो झगडा चाललाय ना तिकडे अहमदाबाद कोर्टमध्ये, ज्ञानवापी हे नावच बुद्धाचं आहे. तिथे जे लिंकपिंड सापडली म्हणतात ना, लिंकपिंड नव्हे ते स्तूप आहे. हे जेवढे लिंकपिंड दिसतात ना हे सगळे स्तूप आहे. स्तूपावर मूर्त्या होत्या बुद्धाच्या. हे भगवान बुद्धांचे स्तूप आहेत, लक्षात घ्या. ते लिंकपिंड नाहीये, स्तूप आहे. ज्ञानवापी नावच आहे, बुद्धाचं नाव आहे. त्यामुळं इतिहास जेव्हा बदलेल, आपलं सरकार येईल, जेव्हा येईल तेव्हा हे सारं खोदबीन करावं लागेल. माहिती नाही, इतिहास समजा बदलला तर हे राम मंदिर आपण काढून नाही टाकता येईल का? पुढे काढून टाकता येईल. जे जे अवशेष आहेत ना ते बुद्ध विहाराचे अवशेष आहेत. बुद्ध विहाराचे म्हणजे म्हातारपणी जे बावरी म्हातारपणी जे मंत्री होते, राज्यमंत्री होते, पुरोहित म्हणजे राज्यमंत्री. पुरोहित शब्द ऐकला तर आपल्याला वाटतं संस्कृत आहे, हा मूळ पाली शब्द आहे. पुरोहित म्हणजे मंत्री. म्हातारपणामध्ये ते भिक्षू अरहत झाले, त्यांच्याच उपस्थितीत बावरी महाविहार असं नाव होतं, तर बाबरी मस्जिद झाली. माहिती नाही. जे अजित राज होते ना पुढे, तेच बीजेपी मध्ये गेले, आता पुन्हा काँग्रेसमध्ये आले. ते केस तशीच राहिली. तिथे जे धम्मलिपीतली अक्षरं मिळाले ना ते वाचून दाखवण्यासाठी मीच साक्षीदार होतो. आता काय कराल? सगळं दबलं ना, आपली केसच नाही, घेतलीच नाही गेली पटलावर. त्यामुळं पुन्हा ही प्रतिक्रांती संपूर्ण हे ब्राह्मणवादी सरकार आहे म्हणून आस्थेच्या आधारावर निर्णय. जे जे खंडर पडलेले आहेत ना ते राम मंदिराचे नाही आहे. जसा अलाहाबाद हायकोर्ट म्हणते हे सगळे हे लिंकपिंड दिसते हे मंदिराचे अवशेष नाही आहेत, ते महास्तूपाचे आहेत. त्यामुळं या देशात प्रतिक्रांती झाली आणि सारं वैभव धम्माचं असं संपूर्ण संपून गेलं. सगळा समाज कंगाल झाला. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. म्हणून सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले एवढे गंभीरपणे बाबासाहेबांनी त्या येवल्याच्या सभेमध्ये दिले. हा आमचा कुणबी समाज, मराठा म्हणतो ना, तो लेवा मराठा असो, तो देशमुख मराठा असो की कुणबी मराठा असो, हा मराठा तो ब्राह्मण मराठा किंवा कुठलाही मराठा, तेली मराठा असो. महाराष्ट्रावरून महार नाव आहे ना, महारावरून महाराष्ट्र आहे. हे बुद्धिस्ट राजे होते ना, सगळे लोक बुद्धिस्ट राजे होते. 1250 वर्ष राज्य केलंय आपण लोकांनी इथे, पण विसरून गेलो ना. आता त्याचे संदर्भ आपण कसे शोधायचे ते इतिहासाचं संशोधन होईल तेव्हा माहिती होईल. 1250 वर्ष बुद्धिस्ट लोकांचं राज्य कसं टिकलं, साधी सुधी गोष्ट आहे काही. पण प्रतिक्रांतीमध्ये सम्राट अशोकावर बोट ठेवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कूटदंत सुत्तामध्ये राजे महाराजे लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो उपदेश केला होता, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची कशी पूर्तता करताय. त्यामुळे प्रजा तुमच्या पुत्रांसारखी आहे. यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राजाने करावी. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतुच फितो भवतु लोकोच राजा भवतु तंबिको. राजा जर धार्मिक झाला तरच हे शक्य आहे. आणि हे सम्राट अशोकाला करता आलं नाही म्हणून ही नौका डुबली. हे एक कारण बाबासाहेबांनी सांगितलं. हे लंकेच्या राज्यकर्त्यांना कसं पळून जावं लागलं,
केवळ बुद्धं शरणं गच्छामी म्हणून नाही पालन पोषण, त्यांचं नियोजन, त्यांना भोजन मिळालं पाहिजे ना. त्यांच्या मूलभूत गरजांची, ही संपूर्ण मूलभूत गरजांची पूर्तता धार्मिक राजांनी करावी ना. तर हा उपदेश, याला स्टेट सोशलिझम म्हणतात बाबासाहेबांच्या भाषेत. बाबासाहेबांच्या स्टेट सोशलिझम, मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून मी स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद ही संकल्पना उचलली. त्यासाठी रिपब्लिकन पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून, त्यासाठीही ह्या सगळ्या जमिनी, सगळे उद्योग हे राजाच्या अधीन करून सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता राजांनी करावी. हे रिपब्लिकन पार्टीच्या धोरणात नमूद आहे. म्हणून काँग्रेस हे जळतं घर आहे. काँग्रेस हे साम्राज्यवादी, ब्राह्मणवादी आणि भांडवलवाद्यांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. गांधींवरती केवढी सडकून टीका केली. ही इज अ हिपोक्राइट सेंट इन इंडिया, हा ढोंगी संत आहे, एवढी कडक टीका कोणीच केली नाही. पण गांधींची हत्या मात्र गोडशांनी केल्यानंतर बाबासाहेबांना दुःखच झालं, आनंद नाही वाटला. मनुष्य हत्या पापामध्ये जमा होते, पुण्यामध्ये नाही. पण आज घटना कितीही चांगली असली, तरी घटना राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती झाली. संपूर्ण विडंबन सुरू आहे. अशा वेळेला बाबासाहेबांनी त्या धर्मांतराच्या घोषणेमध्ये कुणबी, तेली, कोळी, माळी, सगळ्या जाती उपजातींचे लोक यांच्याविषयी एवढ्या घाण शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह म्हणजे सह्याद्री कुंड पुराण वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. हा कुठे आहे आता मुंबई मराठीमध्ये तो गायब केला. RSSच्या लायब्ररीमध्ये रेशम बागामध्ये आहे. सह्याद्री कुंड पुराण मराठी, वेगवेगळ्या जाती उपजातींच्या नुसत्या शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे. काय लिहिलाय? आमचा हा कुणबी समाज, हा मराठा समाज, या कुणब्यांविषयी काय लिहिलं माहिती आहे? हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून या देशाला जिवंत ठेवणारा, जगवणारा, पालन पोषण करणारा आमचा कुणबी समाज, या कुणब्यांविषयी काय घाण ओकली आहे. कुणबटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी, गेला तर रुमण्याशी, नाही तर आला तर ढोमण्याशी. एका तरी कुणब्यानी वाचलं का? वाचाल तर वाचाल रे बाबा, नाही तर तुमचं काही खरं नाही. तो आमचा मामा देशमुख असा पोट धरून हसायचा, हे वाचले आमच्याविषयी काय घाण ओकली आहे म्हणून. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणते. काय झालं त्याच्या तोंडाला? आजही आमचे मोहन मामा सकाळी उठल्याबरोबर नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार होत नाही. सोनार सख्या बहिणीची खाणार, महार कुसाच्या बहार, गोंड गोवारी जात बोवारी, गोंड गोवारी हेकड माना, आंबील पाहून शिव लाडोना, माना माणुसकीत नाही, डुकर सरकशीत नाही, धनगर, कोळी, माळी, कला, ढिवराची धुटी आणि अटकला बोटऱ्या जाशील कुठे. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. आमच्या मुसलमान बांधवांविषयी तर काही खरं नाही. पहा, रक्ताचा गट तपासा म्हणजे एकच निघतो. म्हणजे मी भिक्षू झालो म्हणून बोलू शकत नाही, आता पाबंदी लागली माझ्या शब्दावर, काय कराल? बांडा मुसलमान आणि वेळवाची डॅश 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 नाही बोलू शकत मी, एवढी घाण ओकलेली आहे. म्हणून या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. आपण ज्या गुलामांना जर गुलामीची जाणीव करून दिली असती, हा सारा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त समाज बंड करून उठला असता. सुनामीच्या लाटा कशा उसळल्या, तशा धर्मांतराच्या लाटा उसळल्या असल्या. पण आपण कमजोर पडलो आहोत. आपण स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. हे परीक्षण करून योग्यपणे आपण या ब्राह्मणेतरांना आपल्या इतिहासाची जाण करून देण्यामध्ये आपण अजूनही यशस्वीता गाठलेली नाही आहे. ही यशस्वीता गाठली असती तर सुनामीच्या लाटा कशा उसळल्या असत्या, तशा धर्मांतराच्या लाटा उसळल्या असत्या. उसळणार आहे ते लक्षात ठेवा, आणि तुम्हीच उसळवणार आहे तेही तेवढंच खरं आहे. हा ब्राह्मणेतर समाज सगळ्यात जागणार आहे. पण आरक्षणाची चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली. मराठ्यांमध्ये, कुणब्यांमध्ये वादविवाद, ब्राह्मणेतर ओबीसी मध्ये वादविवाद सुरू झाला. 102वी घटना दुरुस्ती या केंद्र सरकारने केली, राज्य सरकारनं आरक्षण देण्याचे अधिकारच नाकारले. हे 10% आता आरक्षण केलं, तेही सरकार नाही टिकणार आहे.
तरी ब्राह्मणेतरांमध्ये लढाया झगडे करून आरक्षणाच्या विषयात निवडणुकीच्या तोंडावर आपलं संपूर्ण उल्लू सरळ करण्यासाठी ब्राह्मणवाद काही खत्रे मोलले. आता तर ईव्हीएमचा हा गदारोळ एवढा चाललाय, सुप्रीम कोर्टाची ही हुशार वकील मंडळी रस्त्यावर उतरली आणि सगळे राजकीय पक्ष मेलेल्या अवस्थेत आहेत. ते काँग्रेस पासून तर सगळेच विपक्ष म्हणणार आहे, हे नाव घेत नाही. मी जपानमध्ये जाऊन आलो ना, तिथल्या ते निर्माण करणारा ईव्हीएम मशीन, नुसते सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर गेले, कोर्टात गेले आणि समजावून सांगितलं ही कशी हॅक होते म्हणून. आणि तिथल्या देशाचे निर्माते बाबा ते तर बॅलेट पेपरवरती आले आणि या देशातला निवडणूक आयोग हा सगळ्या मशीन घेऊन फिरतो. यासाठी आम्ही दोन भिक्षू आहोत की नाही? दोन भिक्षू एकाचे लेकरं आहोत काय? दोन वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत. तेव्हा भिक्षूंमध्ये काही मारामाऱ्या एखाद्या विषयावर बहुमत, त्यावेळेला पेटी ठेवली जायची आणि त्या पेटीत मग लाकडाचे ओंडके टाकले जायचे, ज्याला शलाका असं म्हणत. ही निवडणूक प्रक्रिया मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या विनय पिटकातनं उचललेली आहे. बाबासाहेबांनी हे मनुस्मृती दहन करून भगवान बुद्धांची लोकशाही या देशाला दिली, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे ब्राह्मणवाद्यांमध्ये खूपतं, प्रतिक्रांतीवाद्यांमध्ये खूपतं, म्हणून ते घटना बदलण्याची तयारी करत आहे. आपण खूप सावध राहून हे ईव्हीएम आहे ना, कुणी आता हा आमचा स्वतः आता माहिती नाही, तो एक मिश्रा आणि दुसरा एक आलाय. केंद्र सरकारनं त्या अधिकार क्षेत्रामध्ये कमीत कमी चंद्रचूडची जी धारणा होती ना, आता असताना उद्या परवा निर्णय 18 तारखेचा निर्णय होता, पण तो आता 18 तारखेचा निर्णय आता देऊ शकणार नाही. दुसऱ्या मॅजिस्ट्रेटला घेऊन आले सरकार. आता माहिती नाही ते होईल की नाहीये. निवडणूक आहे, स्वतः आपल्या खर्चातनं, सरकारी खर्चातनं या मत ही संपूर्ण ईव्हीएम मशीन कशी शुद्ध आहे हे करते. उलट तर तो कमीत कमी तो एक BSPचा आमचा उमेदवार एक छत्तीसगड म्हणला, तो त्यांनी त्याचं स्वतः मत पडलं नाही, पर्ची आहे त्याच्याकडे, कमीत कमी त्यांनी पर्ची ठेवली आहे, चित्र दिसलं हत्तीचं, पण 7 सेकंदाचा जो अंधार पडला, मत कुठे गेलं, 0 मत आलं त्याला. आणि तो हसत होता. नरेंद्र मिश्रा, तो वकील सुप्रीम कोर्टातला, जेव्हा पटवून देत होते सुप्रीम कोर्टाला, सुप्रीम कोर्ट हसत होता, म्हणे एवढं मोठं तथ्य आहे ना, ज्याचं मत त्याला नाही मिळालं, हॅक होतं ना, चोरी होते ना, आमचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला जातो ना. ज्या ईव्हीएमने आपला मूलभूत अधिकारच हिरावून घेतला जातो, म्हणजे निष्पक्ष निवडणूक आयोग बरोबर काम करत नाही. त्यामुळं कठीणच काम आहे हे, म्हणून ईव्हीएम हटाव आणि हे संविधान बचाव म्हणून सगळ्या हे लोक आंदोलन झालं पाहिजे. एवढ्यात झालं तर बरं, नाही तर तुमचं काही खरं नाही. काहीही होऊ शकतं, या प्रतिक्रांतीत काहीही होऊ शकतं. बनलं की नाही मंदिर? बनलं ना, त्या स्तूपावर मंदिर बनलंय की नाही? त्यामुळे या प्रतिक्रांतीच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, दी बुद्धिस्ट समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पण या सगळ्या संघटनांचे तुम्ही 3, 13, 18 वाजवले. पुन्हा या संघटनांना पुनरुज्जीवित करून बाबासाहेबांच्या घटनेनुसार तुम्ही चालायला लागलात तरच भवितव्य आहे, नाहीतर काही खरं नाही, काहीच खरं नाही. या संपूर्ण प्रपंचामध्ये ही राजकीय गोष्ट कशाला भंतेची करावी असं तुमच्या मनामध्ये येत असेल की नाही? राजकीय गोष्ट आहे की बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950ला या देशाला ही घटना, तिचा अंमल सुरू झाला. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. लोकांना मताच्या या अधिकारासाठी रक्त सांडवावं लागलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकांना एवढा हक्क दिलाय. त्यामुळं हे लोकशाहीचं मोठं जतन करण्यासाठी सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आपला मौलिक अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, हा अधिकार आपल्याला शाबूत ठेवण्यासाठी मैदानात उतरावं लागणार आहे. नाहीतर जसं वामन मेश्राम म्हणतात, त्या दिवशी नागपूरला बोलले या मशीन तोडून टाकू, नाही, हे आपला पाऊल नाही होऊ शकत. तुम्ही विचार करा, आपल्याकडे बुद्धी आहे की नाही, की घाण ठेवली तुम्ही बुद्धी? तोडफोडाच्या गोष्टी आपण नाही करायच्या, त्या आपल्यावर केस लावून नाही घ्यायच्या, तोडफोडाच्या गोष्टी नाही करायच्या. आपल्याकडे बुद्धी नाही का? अमेरिका
जर्मनीचे 2 व्यक्ती, 2 कमीत कमी ते 2 सॉफ्टवेअर इंजिनियर गेले, सुप्रीम कोर्टाला समजावून सांगितलं आणि त्यांनी इमी हटवली. तुमच्याकडे बुद्धी आहे की नाही? सुप्रीम कोर्टाला सांगा जाऊन, आहे बुद्धी ना? तुम्ही हे मशीन तोडणं म्हणजे ते कायदा तोडणं आहे, कायदा हातात घेणं आहे, असं काही करायचं नाही. त्यामुळे हा चुकीचा कार्यक्रम आहे. चुकीचे संपूर्ण मॅसेज लोकांपर्यंत देऊ नका. आपल्या राजकीय चळवळीचा हानी करू नये. जोपर्यंत राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाहीमध्ये बदलणार नाही, आर्थिक लोकशाहीमध्ये बदलणार नाही, ती सांस्कृतिक लोकशाहीमध्ये बदलणार नाही, तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याची फळं येणाऱ्या पिढीला नाही चाकता येणार. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. एवढी लोकशाहीची व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना नाही करता आली. हे केवळ महाकुशल चित्त आहे, बोधिसत्वाचं उत्पन्न झालं. एवढ्या कमी वयात एवढं मोठं वजन उचलणं साधी गोष्ट नाही. दी सिम्बॉल ऑफ नॉलेज आपण म्हणतो ना बाबासाहेबांना, साधी गोष्ट नाही आहे. हे ज्ञानाचा युगावर छाप टाकून जाणार आहे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त, हे क्रमाने काम करणारा युग पुरुष आहे, युगावर छाप ठेवून जाणारा. त्यामुळे बाबासाहेबांच्याकडे अशा रीतीनं बघण्याची गरज आहे. नाही तर बाबासाहेब मरण पावले आणि ते गेले असं म्हणू नये. बाबासाहेब त्यांना बोधिसत्व आपण म्हणतोय, बोधिसत्व म्हणतो ना, तर बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध. होणार, कधी नाही कधी होणार, जेव्हा केव्हा होणार तेव्हा होणार. पण तुमचा विश्वास नाही आहे. हो, तुमचा विश्वास तरी आहे काय बुद्ध होतील म्हणून? बाबासाहेब मरण पावल्यानंतर मी एका अर्हत भिक्षूंच्या सहवासात 3 महिने राहिलो. 3 महिने मला त्यांच्यासोबत ध्यान करण्याची अनुमती मिळाली. मी रात्री दिवसानं 12 नंतर मस्त आराम करायचो आणि मग रात्री मात्र सायंकाळचे 6 वाजले की पहाटेचे 5 वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर ध्यान करायचो. त्यांच्या सेवेमध्ये राहत असणारे जे काही भिक्षू आहेत, श्रामणेर आहेत, ते बाहेरच्या वरांड्यात जायचे, तिथे एसीबीसी असायचे. मी मात्र आपलं कुशन घेऊन 92 वर्षाचा एक म्हातारा भिक्षू असा खुर्चीत बसून राहायचा. मी बहायचो, ध्यान करायचो. झोपला तर नाही रे गडी म्हणून मी असे डोळे उघडे करून पाहायचो. ते टक या नखानी असे वाजवायचे टक करून. अरे म्हटलं, हा 7 दिवस असाच खेळ खंडोबा चाललाय. पण मी मात्र ओळखलंय की हा अर्हत भिक्षू आहे, हा झोपत नाही. हे बाह्य ओळख आहे. पच्चेक बुद्ध असो, अर्हत भिक्षू असो व सम्यक संबुद्ध असो, झोप हा रोग आहे. हा झोप काही निसर्गाने दिलेलं बक्षीस नाही आहे. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, पच्चेक बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झाले, या रोगातून त्यांनी स्वतः सुटका करून घेतली. हे समजा, ही ओळख आहे, बाह्य ओळख. त्यामुळे भ्रम आणि भ्रांती तुटावी. सद्धम्माचा उपदेश करताना अर्हंतांच्या सहवासात राहता आलं. अर्हंतांना मी बोललो, म्हणते खरंच बाबासाहेब बोधिसत्व होते का हो? हे 15 मिनिटानंतर हो होते. मी त्यांच्या चरणावर माथा ठेवला. खरंच बाबासाहेब त्यांना शरीर त्याग झाल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्मग्रहण केलाय का? त्यांचं नाव सुदर्शन आहे का? हे खरं आहे का? त्यांनी जेव्हा म्हटलं हो खरं आहे, मी गदगद झालो. त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं तर लवकर उचललंच नाही. साधू बनते असं मी म्हणत राहिलो. त्यामुळं अर्हंतावर माझा विश्वास आहे. जे काय बोलले तर तुम्हाला तर मी किती आपटू सांगितलं ना तरी तुमचा विश्वास होणार नाही. बाबासाहेब त्यांची शरीर त्याग केल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतला आणि त्यांचं आता नाव सुदर्शन. बाबासाहेबांचा फोन नंबर देऊ काय तुम्हाला? आपण कवरेजच्या बाहेर आहोत सगळे, त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी जाणता येत नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्यांना त्या जाणता येतात. त्यामुळे अभिज्ञा प्राप्त व्यक्ती ह्या गोष्टी जाणू शकतात. लोकी आणि लोकोत्तर धम्माच्या ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला कथन करता येत नाही. हे वैभव धम्माचं. त्यामुळे हे संपूर्ण धम्माचा रथ पुढे नेण्यासाठी जे तन मन धन आणि संपूर्ण तारुण्य हे कुर्बान करतात ते धन्य होत. बाबासाहेबांनी हा रथ पुढे नेण्यासाठी एवढी सक्षमता तुमच्यामध्ये निर्माण हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो. यकात देवाच ब्रह्मणो यं हि कथं पुण्यं सर्वसम्पत्ति साधकं
सभ्येत अनुमोदित्वा समगा शासने रता प्रमादरहिता हुन्तु अर्घासुविशेषतो पुण्यभागमिदं जयं समन्ददां कारितम् अनुमोदन्तु सबे मेदिनी तदु सखिखे मेदिनी तदु सखिखे मेदिनी तदु सखिखे भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं साधु साधु साधु